हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान, मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे संडे आणि आत्ता वाजलेले आहेत 11:10 झालेत आणि माझी आहे 11:25ची ट्रेन आहे. गेस करा कुठे चालले आहे मी. तर मी सांगूनच देते, मी चालले आहे बांद्रा लिंकिंग रोडला खूप दिवसानंतर, महिन्यांनंतर. तर आज आपण तिथे शॉपिंग करणार आहे. गीताताई, स्वीट टी आणि अक्का, आम्ही असे सगळेजण मिळून जाणार आहे. तर त्या तिकडनंच येणार आहेत, दादरला आहेत ते, आणि मी उल्वेमधनं चालली आहे. तर शॉपिंगचा व्लॉग बघायला विसरू नका. चला निघूया, नाहीतर ट्रेन मिस होईल. ही जी गर्दी बघता ही आहे कुर्ला स्टेशनची, आणि एवढी गर्दी होती कारण संडे होता, मेगा ब्लॉक होता आणि लास्ट ट्रेन जी कुर्ल्याला थांबलेली, एवढी पब्लिक होती. मी साईडला थांबले आणि निवांत गेले. त्यानंतर मी दादरची ट्रेन पकडली आणि दादरवरनं मग मी कॅबने गेली आपलं बांद्रा लिंकिंग रोडला. 134 रुपीज झाले. सो ते मला बेटर झालं, बिकॉज संडे असल्यामुळे काय झालं, माझ्याही डोक्यात नाही की मेगा ब्लॉक्स असतात आणि खूप प्रचंड ट्रेनमध्ये पण उभं राहायला जागा नव्हती आणि उतरल्यानंतर तर खूपच गर्दी होती. त्यापेक्षा बेटर मी साईडला राहिली आणि लकी मला दादरची ट्रेन भेटली आणि त्यानंतर मग तर मला टॅक्सीने फटाफट मी लिंकिंग रोडला पोहोचली. काढून द्या आणि येते किती ड्रेस काढले. अरे कलर नाही, सारखेच आहे, फक्त कलर कुठला ब्लॅक छान आहे, पण ब्लॅक घेऊ शकत नाही, पण ब्लॅक नाही. हा छान आहे, त्याच्यावरती जॅकेट टाकला ना तो बघा. हा पण मस्त आहे. 350 घ्या. हा छान आहे, लाइट कलर इसमें से दिखाओ, मैं से थोड़ा हे बघ मम्मीला कोण काढताय, हा एक काढलाय 350. तुम्ही आज अंदाज म्हणजे आता तर आत्ताशी 3000ची झालेली आहे. आता ही 3000. हा, त्याच्यामुळे 10,000 पर्यंत होऊन जाईल. आज 10,000 रुपये मला वाटतं उडवायचे. तुमचं चॅलेंज वाटतं. हे असे शॉर्ट मध्ये घ्यायचे आपल्याला. कसे माहिती का, 350. हे सगळं बहुत अच्छा है ये. मुझे ये चाहिए. तर म्हटलं मग तू तुझे हात घेऊन टाकूया, तर नाही, हे घेऊ 150चं. हे लॉक्स आहे. नाही, भारी वाटतंय हे. किंवा हे. तर शॉपिंग तर चालूच आहे, पण ताई विचारताय की आता उसाचा रस प्यायचा आहे आणि कोणाला थंड पाहिजे, कोणाला आईसवाला पाहिजे, ते आमचं चाललेलं. सो इथे आम्ही ऑर्डर दिलेली आणि आता आमचा इथे मस्त जो आहे उसाचा रस तो सगळ्यांचा रेडी होत होता आणि ताईंनी तर पिलेला, पण ताईंना नॉर्मल लागतो त्यामुळे. आणि आमचा होता तिघींचा आईसवाला. ऊन खूप होतं आणि ताईंना म्हणून सावलीत घेत होत्या अक्का. आणि हा इथे माझा आलेला, तर आम्ही मस्त एन्जॉय केला. आणि इथे बेल्ट वगैरे बरंच काय काय ते तुम्ही कंटिन्यू बघत राहा. इसमें कलर है, दिखाओ ना फिर. पण घालू शकतो ना आपण. पण ड्रेसवर खूप आहे, त्या ड्रेस ब्लू कलरचा छान आहे, खूप फिटिंग मध्ये वाटतं. मला हा आवडला, चांगला वाटतंय ना. नक्की हा घेऊ. मला आवडलं, तुला मला पण आवडला. अजून कुठले कलर आहे? तर इथे काही इथनिक वेअरवाले होते जे की 1800, 1200 या प्राइस रेंजमध्ये भेटत होते आणि बरेच व्हरायटी होते त्यामध्ये पण. तर इकडे टी शर्ट्स होते जे आम्ही एवढे घेतलेले आणि इथे 50 रुपीजला इयरिंग्स होते. भरपूर सारे ऑप्शन्स होते आणि चांगले होते.
तर या स्टॉलमध्ये खूप छान इयरिंग्स तुम्हाला भेटणार. आणि बाकी हे मी उभं असताना ओव्हरऑल मार्केटचं थोडंफार शूट घेतलं. खूप फॅन्सी आणि खरंच छान क्लोथ्स आहेत. सो डेफिनेटली एकदा व्हिजिट करा. तर इथे हे नेक पीस वगैरे होते, तर हे छान होते, ऑक्सिडाइज होते. आणि नंतर आम्ही शूज सेशनमध्ये गेलेलो. तर इथे शूज आम्ही चौघींनीही घेतलेत, सेम घेतले. ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. तर प्राइस रिझनेबल होती. ॲक्च्युली प्राइस खूप हाय सांगतात, बट आपल्याला ते कमी करायचं, बार्गेन करायचं. चांगलं वाटतंय का नक्की ताई हा? मी आत्ता जे पिंक कलरचं श्रग पॅटर्नमध्ये हे जे ट्राय केलं, तर हे 150 रुपीजला होतं आणि हे आम्ही तिघी चौघींनी ट्राय केलेलं. सो आम्ही 2 परचेस केली 150ला आणि खूप क्लास वाटत होतं. जीन्सवरती तुम्ही तर बघितलं, मी टी शर्टवरती ते घातलेलं, खूपच क्लासी लुक देत होतं. सो ह्यांच्याकडनंही तुम्ही हे परचेस करू शकता. एक वेगळं लुक तुम्हाला भेटेल बघायला. मग पिंक आहे. मला घ्यायचं असेल तर पिंक. साईज सांग. मला घ्यायचं असेल तर पिंक. अगं साईज सांग ना. मला नाही. इनका तो होऊन बाई सांग ना. पिंक पिंक सांगितलं ना आम्ही, चॉईस पिंक. ए बाबा पिंक कर. पिंक कर. शॉपिंग सगळी संपवली आणि किती बॅग झाल्या आपल्या? 4, 5, 6, 7, 8 बॅग भरून शॉपिंग केली आहे. अनलिमिटेड शॉपिंग केली आहे. आता घरी चाललोय, खाणार आहे, त्यानंतर आम्ही दाखवतो. मोठा नाही आहे पण तर आम्हाला खूप भूक लागलेली. आम्ही दादरला रिटर्न आलो आणि त्यानंतर आम्ही इथे मस्त गरमागरम मंचुरियन होते, तर ते खायला स्टार्ट केलेले. कारण आम्ही चौघींनी सकाळी चहा आणि बिस्किट त्या व्यतिरिक्त काही खाल्लेलं नव्हतं. गोबी मंचुरियन. अरे खूप काय नव्हती चहा पकडाच काही. ठीक आहे. तर आम्ही इथे आलो दादरला फिनिक्स मॉलमध्ये. क्रोमामध्ये आम्ही फ्रीज बघतोय, कारण ताईंना जे आहे ते न्यू फ्रीज घ्यायचं होतं, त्यासाठी आम्ही इथे फ्रीज बघायला आलेलो, बुक करायला आलेलो, कारण आता ऑफर चालू आहेत. तर त्यामुळे म्हटलं की चला आता फ्रीज पण बघून घेऊयात. तर खूप सारी व्हरायटीज होती आणि चांगले होते. आम्ही क्रोमामध्ये आलोय फ्रीज बघायला. तर इथे हे जे फ्रीज आम्ही बघत होतो ते खूप क्लास होतं. हे 3 lakhsचं होतं आणि इतकं जबरदस्त होतं की आय कांट बिलीव्ह. एनिवेज, तर हा व्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत, कारण यानंतर आम्ही खूप सारं थकलेलो, त्यामुळे आम्ही डायरेक्ट मग उल्वेला आलो. आम्हाला रात्री 10:30 वाजले यायला. तर व्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायचं पण विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.